विभागीय स्पर्धा परीक्षेतून निवड झालेल्या 83 केंद्र प्रमुखांना नियुक्तीचा आदेश देण्यात होणाऱ्या दिरंगाई विरोधात आज शिक्षक आक्रमक झाले होते। प्रशासनाचं आपल्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी आज शिक्षकांनी जिल्हा परिषदेसमोर एकदिवसीय धरणं आंदोलन केलं। शिक्षकांनी काळ्या फिती बांधून आंदोलनात सहभाग घेत प्रशासनाचा निषेध केला। महाराष्ट्र शासनानं केंद्र प्रमुखांची 50% पदं विभागीय स्पर्धा परीक्षेतून भरण्याचा निर्णय घेतला होता। त्यानुसार फेब्रुवारी 2026 मध्ये परीक्षा झाली। त्यातून निवड झालेल्या शिक्षकांना शिक्षण विभागाच्या सचिवांनी आणि शिक्षण उपसंचालकांनी सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवून 10 दिवसांमध्ये प्रक्रिया पूर्ण करून केंद्र प्रमुख म्हणून नियुक्त करण्याचे निर्देश दिले। त्यानुसार सर्व जिल्ह्यांमध्ये केंद्र प्रमुखांच्या नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे। मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील 83 केंद्र प्रमुखांच्या नियुक्तीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नसल्यामुळं शिक्षक आक्रमक झालेत। केंद्र प्रमुखपदी नियुक्त होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या 50हून अधिक शिक्षकांनी आज जिल्हा परिषदेसमोर एक दिवसाचं धरणं आंदोलन केलं। काळ्या फिती बांधून आंदोलनात सहभागी होत त्यांनी प्रशासनाचा निषेध केला। या आंदोलनाची दखल घेतली नाही तर यापुढे तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला। आंदोलनात लक्ष्मण घावटे, गिरीश प्रभू, प्रदीप पाटील, श्रीनाथ पाटील, रुपाली सुतार आदी शिक्षक सहभागी झाले होते।